नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आवडत्या उपाय आणि उपासना या चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत मोहिनी एकादशी बद्दल। 8 मे 2025 गुरुवारी मोहिनी एकादशी आहे। मोहिनी एकादशी ही हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे। या दिवशी भगवान विष्णू देवांची पूजा केली जाते। ही एकादशी विशेष करून मोह माया नष्ट करणारी व मोक्ष प्रदान करणारी मानली जाते। पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनावेळी अमृत मिळाल्यानंतर दैत्य ते पिऊन अमर होऊ नयेत म्हणून भगवान विष्णूंनी मोहिनी नावाने एक सुंदर स्त्रीचे रूप धारण केले। मोहिनी रूप पाहून दैत्य मोहात पडले आणि अमृत देवांना मिळाले। त्यामुळेच या एकादशीचे नाव मोहिनी एकादशी ठेवले गेले। या दिवशी उपवास व व्रत केल्यास मनातील मोह, भ्रम आणि आसक्ती दूर होते असे मानले जाते। एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठावे। व्रत करणार असाल तर व्रताचा संकल्प करावा। बाळकृष्ण भगवानांची मूर्ती असेल तर अभिषेक करावा किंवा भगवान विष्णूंच्या फोटोला किंवा मूर्तीची पूजा करावी। धूप दीप लावावा। तुळशीपत्र अर्पण करून श्री विष्णू सहस्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। फळ फुले नैवेद्य अर्पण करून भगवान विष्णूंची आरती करावी। रात्री विष्णू सहस्रनाम, गीता किंवा रामायणाचे वाचन करावे। दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला ब्राह्मण भोजन किंवा दान करून व्रताची सांगता करावी। मोहिनी एकादशीचे खूप विशेष महत्व आहे। जीवनातील मोह, लोभ, वासना यांपासून मुक्ती मिळते। चित्त शांत होते। मोक्ष प्राप्तीची दिशा मिळते। आरोग्य, सुख, समृद्धी वाढते। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच माहिती मिळवण्यासाठी आणि उपाय ऐकण्यासाठी उपाय आणि उपासना या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।